अहिल्यानगर नगरपालिका निवडणूक आणि या प्रकरणी ईव्हीएमला त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे। राज्य राखीव पोलीस दलासह पोलिसांचा बंदोबस्त आहे। नगरपालिका कर्मचाऱ्यांसह सीसीटीव्हीची नजर ही असणार आहे। श्रीरामपूर नगरपालिकेच्या स्ट्रॉंग रूम जवळून आढावा घेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद कुमार वाघ यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी। पाहूयात। या ठिकाणी राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील 8 ठिकाणी जे आहेत नगरपालिका निवडणुकीचं जे आहे या ठिकाणी मतदान पार पडलं आणि मतदानानंतर नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर आता 21 तारखेला ही मतमोजणी होणार आहे आणि या मतमोजणीच्या नंतर आता प्रशासनावर 18 दिवस हे ईव्हीएम मशीन जे आहे ते सांभाळण्याची मोठी जबाबदारी येऊन ठेवली। आता आपण या ठिकाणी आढावा घेत आहोत की आपण बघत आहोत की या ठिकाणी श्रीरामपूर शहर जे नगरपालिका जे आहे त्या ठिकाणी झालेले मतदान जे आहे ते या ठिकाणी ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले तो हा स्ट्रॉंग रूम अतिशय म्हणजे त्रिस्तरीय या ठिकाणी जी आहे सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी आहेत। आपण जर बघितलं असेल ते 2 टायर सिस्टीम आहे। पहिला लेअर आणि आउटर लेअर। आउटर लेअर मध्ये बघितलं असेल तर आपण आपले पोलीस दलाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते सुरक्षेसाठी तैनात आहे आणि पहिल्या लेअर मध्ये जे आहे स्ट्रॉंग रूमच्या जवळ तिथे SRPF ची यंत्रणा कार्यान्वित आहे। मतदान झाल्यानंतर जे उमेदवार होते ते उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी त्यांच्या समक्ष आपण त्यांना मशीन सील झाल्याबाबतचं त्यांच्यासमोर प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे। त्याच्यानंतर त्यांच्यासमोरच आपलं स्ट्रॉंग रूम सील करण्यात आलेलं आहे आणि आपण जर बघितलं असेल तर स्ट्रॉंग रूमच्या बाहेर डिस्प्ले लावलेला आहे जेथे आपण उमेदवार त्यांचे प्रतिनिधी ह्या इथे येऊन बसू शकतात, 24 तास थांबू शकतात। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता श्रीरामपूर अहिल्यानगर।